तू चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्या नटनागरा द्वयकरा विघ्नादि दोषाहरा सबंधे जडजीव तारुणिवरा कृपा पुताई धरा दातारा करुणा करा वर्मते द्यावे विभो गुरुजरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय, श्री गोपाल कृष्ण महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, हरताळ्याचे बाबा की जय. आपल्याला आज आहे ना 11वा अध्याय स्टार्ट करायचा आहे. आजपर्यंत 10 अध्याय आपले झाले आणि त्याच्यात प्रकृती जरा साथ देत नाही, त्यामुळे मला वेळ झाला आहे. म्हणून मी सर्वांना माझे हात जोडून विनंती आहे की मला माफ करा आपण, कारण मी एक बोबडा बोलणार आहे. जसे बोबडे बोल आई मुलाचे गोड करते त्याप्रमाणे आपण माझे बोबडे बोल गोड करून घ्याल ही सर्वांना आग्रहाची विनंती आहे. दंडवत हो. आता 11वा अध्याय स्टार्ट करतो आहे. रुक्मिणी स्वयंवर प्रसंग 11वा. श्री परमात्मे नमा. नगरा भवते 8 दिशा शिवे, 8 दिशा पाळव स्थापिले बरवे, आणि 8 गणेश भोगुनी सुहावे, आणि अष्टभोगाची छत्रे. त्या ठिकाणी नगराच्या भोवती 8 दिशांना 8 दिशापाळ स्थापन केले. दिशेला जो प्रत्येक हे स्थापन करतो आपण मूर्ती स्थापन करतो, तसे ते 8ही दिशेला त्यांनी द्वारपाल स्थापन केले. आणि अष्टभोगाची छत्रे, त्या ठिकाणी अष्टभोगाची छत्रे लागलेली आहेत. एकही भोगणी अष्टभोग, जे अष्टभोग आपल्याला मिळतात ते मिळत नाही. आणि नगराबाहेर असे जे आहेत अष्टभोग ते त्या ठिकाणी स्थापन झाले. आणि नगराबाहेर प्रदेशी चौफेरी सागरा समीप गोमतीच्या तिरी, तेथे महाप्रसाद रचिले अतिकुसरीन कोंडी संज्ञा. आणि त्या नगराच्या बाहेर चौफेर सागर होता, त्याच्या समीप गोमती नदी होती, आणि त्या ठिकाणी महाप्रसाद रचून ठेवले होते की प्रत्येक जायचं त्या तिथं आणि तो महाप्रसाद घ्यायचा. गंगा भोवती भगीरथी, ती त्या ठिकाणी गंगा आहे आणि भगीरथी आहे. ऐशी अष्टोत्तर स्थिते तेथे स्थापिली द्वारावती. ऐशी अष्टोत्तर शते तीर्थे, त्या ठिकाणी अष्टोत्तर शत म्हणजे 100 तीर्थ स्थापन केली. त्याची स्थापना केली नगराभोवतीन. प्रसादू प्रतिमा अन्न कविधा, आणि पुढा सर्व तीर्थाचे संगमम देखिले महाउत्तम. त्या ठिकाणी मोठे महातीर्थाचे संगम पाहिले. मग तेथे करून या स्नान नेमू, पुढा निघता झाला तव कैसे द्वारका दिखलीन. मग त्या ठिकाणी स्नान वगैरे करून पुढे निघाला. द्वारका कशी पाहिली, जे सर्व सुखाची पेठ रचली, त्या ठिकाणी सर्व सुखाची पेठ होती त्या द्वारकेमध्ये. ना ते श्रीकृष्ण कारणे आकारिलीन विश्वमोहिनीन, मिती नाही पिळी उत्तमा, ज्या धरू मंडळ पश्ये. त्याला कोणत्याच मंडळाची उपमा देऊ शकता येत नाही, एवढं इतकं अवाढव्य मनोरमणीय त्या ठिकाणी स्थापना केली. अवघे नगर विस्तारिले जाना 36 योजने. 36 योजन म्हणजे 3 कोसाचा 1 योजन, 36 योजने 4 मेरा, असं नगराच्या 36 योजने. शेवटी पोळी कनकाची निचोळ, आणि त्या ठिकाणी कनक म्हणजे सोन्याचे हे भरले. दुजी सोमकांताची चौखटन, त्या ठिकाणी सोमकांताची दुसरी चौखट होती. तिजी कंडारी द्रुमाची निटन, चौथी पद्मरागाची, असे त्या ठिकाणी चौकटा भरलेल्या होत्या. पोरोजाची पोळी 5वी, सेंब हिरेयाची मिरवे 6वी. सेंब म्हणजे हिऱ्याची त्या ठिकाणी भरली. इंद्रनिळाची पोळी 7वी, 8वी सेंग पाचूची, 8वी मग पाचूची रचली. 9वी सुद मानिकाची पोळी, नवरत्ने शोभविली प्रकाशे बहळी. तिये भीतरी श्रीकृष्ण मंदिर नेपाळीन, तेथे चिंतामणीची. आणि त्या ठिकाणी मग श्रीकृष्णाची मूर्ती आहे, आणि ती कशी आहे,
सर्वांची चिंता हरण करणारी आहे. चिंतामणी म्हणजे आपलं मनातलं जे चिंतन आहे ते हरण करणारी. कैसी पोळीने आटाळे चौफेरीन, जैसे रत्नाचे लागले ऊर्ध्वगिरी, तयासी पाठी राखिया राखिया विस्तीर्ण थोरीन, वरी नवनाग फिरतात. आणि त्याच्यावर ते मग मोठे वर नवनाग फिरतायत त्या चौरीच्या भोवती. कैसिया रत्नबंदा चरी चरिया पातयावरीन, जैसी रवी बिंबे ठेवली चौफेरीन. त्या ठिकाणी जसं असं दिसायचं की त्याच्या आजूबाजूला सर्व रविबिंब म्हणजे सूर्याचं तेज त्या ठिकाणी असं चमचम करायचं. चौफेर ठेवलं होतं. की ते दिनकर ओळगे राव मुरारी, मिसे चरणाची येणे. आणि मग तोच दिनकर म्हणजे रवी सूर्य, तो जसं श्रीकृष्णाच्या चरणावर त्याचं तेज पडलेलं आहे. आणि महाप्रचंड मिरुता ती होडे, वरी रत्नाची या उपरिया वाळाची माडे, तेथ राखाय ना ते बैसले गाढेन, जैसे संगवडे काळाचे. मग त्या ठिकाणी जे हे जे रत्नाचे जे दीप भरलेले आहेत त्या ठिकाणी रत्नदीप भरून चौफेर जशी अशी सुशोभित सजावट केलेली आहे. ऐसिया नवे निटा नितळा सोजवळ, पाता दृष्टी निखरे प्रतिबिंब दिसे डोळा. आणि ते पाहिल्यानंतर आपल्या डोळ्याचं जे पारणं आहे ते खरोखर फिटले ते पाहूनच. कारण त्या ठिकाणी रत्नखचित जो प्रकाश जो होता तो गगन चुंबतो आहे म्हणजे आकाशात भरतो आहे. तयाची दीर्घ रुंदी न कळे, विस्तर्ण गाव घड, तेथ जीवन अमृता पश्य गोड. त्या ठिकाणी जीवन हे अमृतापेक्षा गोड. आणि ती जी कळा त्या ठिकाणी जे स्थापन केलेलं आहे एवढं अवाढव्य आहे की ज्याची वखाणता कोणालाच करता येत नाही. तळी हेमवरी बाळी निबंध भुवळी, तियेवरी नगरच उचंबवणी, तेथेची मंदिरे उपरिया बाळानी, अवघी रत्न खर्चाचे. ते सर्व रत्नाचेच मंदिरं त्या ठिकाणी रचलेले आहेत. जैसे उगवले दिनकर तैसे कळस मिरवता ती निरंतर. जसं सूर्य उगवतो आणि मग त्याचं प्रतिबिंब कोवळं राहते आणि ते कोवळं प्रतिबिंब कसं दिसतं एकदम एखाद्या सुवर्णासारखं. ती नगरी रात्री माझी व्यापारन, रत्न प्रकाशेची नाही असो हे पहिली पोळी पावन द्विजवरू, तो पुढा दारवठा देखिला परिकरू, जेथ विश्वकर्मे विधावणे, कुसरी कारून तेने ओतिला नवरत्नाचा. ज्या ठिकाणी म्हणे विश्वकर्माने एवढं सुशोभित केलेलं आहे नवरत्नाचं की आज कुठंही नवरत्नाचं आपल्याला अशी सुशोभित वस्तू दिसू शकत नाही. अशा त्या वस्तू त्या ठिकाणी स्थापन केल्या आहेत. तेथे मिरुताती माडे बाळांनी, वरी सदा गायने नृत्य पेखणी. त्या ठिकाणी सदा नृत्य गायन कला गंधर्व कला अष्टक ह्या ज्या कळा आहेत हे सर्व त्या ठिकाणी आपल्या आपल्या कळा गायन करतायत आणि आपले आपले नृत्यकला दाखवत आहेत. आणि मखरात अंगी उचंभरी वर्णुकवन, त्याची काही वर्णाय सारखी त्याची ख्यातीच नाही, एवढं मनमोहक आहे. तेथं कनक जांबूची कवाडे, हिरे झळकता ती अतिपाडे, वीरभद मोतियाचिया भेंगळा देवडे, बैसले राखाय ना ते. असे ते त्या ठिकाणी झळकत आहेत, लखलख करत आहेत. ऐसे आठही दिशा पोळी प्रती, आठा आठा दारवठे मिरवती. 32 खिडकिया आडी निगुतीन 16 त्या ठिकाणी 32 खिडक्या आहेत आणि 16 ऐसे वाहती दारवठे नवा माळुनी, खिडकिया 88 शते, आडीच 44 एक शत जानोनी निगुती जाना. आणि मग ते एवढे इतक्या खिडक्या 88 शते 44 एक शत जाणे हे निगुती जाना. तया दारवटा पैसू जावा हाती, गुडिले एके वेळ जाती. सतस्वार वागा जोडीने प्रवेशचिन, 10 रथा साकडे नाही. 10 रथा साकडे नाही. त्या ठिकाणी 10 रथांचं साकडं नाही.
आडावणे गुढले रेलीसी जाती कुंजर, खिडकी आहे एक एक वेळ 5 प्रवेशसी स्वार. त्या खिडकीतून एक एक वेळा 5 प्रवेशी स्वार आहेत. ऐसी बसली, स्वार म्हणजे त्याच्यावर ते बसलेले हे दाखवलेले आहेत, मयूर वगैरे घोडे. तैसे तेथेची रचना पवित्र परिकर, सांगता विस्तारू होईल थोर. ते अवघे माणिकाचे दारवठे, इंद्रनिळाची आडी ते जिठे. हिरे कामविले गोमटे, खिडकी असेल त्या खिडक्यांना इंद्रनिळाची आडी ते दाटले. हिरे आणि कामविले गोमटे म्हणजे त्या ठिकाणी हिऱ्याचं आणि याचं त्या खिडकींना अशी सजावट केलेली आहे की अपूर्व, ज्याची वखाणता करता येत नाही. आणि दारवटाप्रती काश्मीराची माडे, 25 खानाची उभविले आत साडे. आणि काश्मीराची ते तर सदा गायने नृत्य सिपणे कोडे, खेळताती देव गंधर्व. मी अगोदर सांगितलं गंधर्व नृत्य सर्व त्या ठिकाणी खेळत आहेत, नृत्यकला दाखवत आहेत. ना ते भोगुनी अवसारी, ते सदा वसत राव मोरारी. त्या ठिकाणी श्रीकृष्ण महाराज विराजमान आहेत, साक्षात परब्रह्म गोपालकृष्ण महाराज त्या ठिकाणी साक्षात विराजमान आहे. मग त्या ठिकाणची कला काय आहे की ती कला कोणाकडूनच वखाणली जात नाही. आणि परब्रह्म परमेश्वर म्हटल्यावर त्या ठिकाणी तर इतकी अवाढव्य कला आहे की त्या कलेची गणनाही करता येत नाही. म्हणून सदा शिंपले ते नगरी, खेळता ती सकळ ही जन. आता साडा पुढा कीर्ती खान, उंच महाविस्तीर्ण लाव. सोमकांताचे नितळ सेंबन, गगनचुंबिताचे. सोमकांताचे ते हे आहेत की जसं आकाशाला ते भिडलेले आहेत असे खांब आहेत गगनचुंबी. आणि दारवटे अशी जांबुदाचे समोर, जंबून दाचे समोर. कुसरी मानोरे रचले पराकर, साठो खानाचे विस्तीर्ण थोरण. गगन कळविताती 60 खानाचा एक आहे आणि ते आकाशाला भिडलेले आहेत. गगन कळवताती म्हणजे आकाशाला धरतात. तथा मनोरथा निखोनी 5 विजयचिया, खिडकिया बाळाने. तेथ यादव बैसोनी सिंहासनी, नाचती विद्यावंत. त्या ठिकाणी सिंहासनावर विद्यावंत नाचतायत. तथा आतुरी कवाडे निवाटन, खनाखनी कळासाची चढे नीट. बरी उभे राहिल्या नगर चौखटन, अवघे दृष्टी दासे. की ती जी कला आहे ती एवढी अलौकिक आहे की त्या कलेची वखाणता करता येणं कठीण आहे. कारण साक्षात त्या ठिकाणी परब्रह्म परमेश्वर श्री गोपालकृष्ण महाराजांचं वास्तव्य आहे. वरी उभे राहिली या नगर चौखट, अवघे दृष्टी दिसे. त्या तिथे राहिल्यानंतर पूर्ण नगर त्या चौखटेवर उभं राहिल्यानंतर पूर्ण द्वारका वगैरे सर्व दिसायचं. तथा जळी चौरी तेथची पाने, कळे करुणी चालवी न खनोखने. ऐसी विचित्रे देखा करणी, विश्वकर्माची. अशी विचित्र विश्वकर्मानं त्या ठिकाणी रचना केली होती. ऐसे नवा पोळ्याच्या दारवठ्याप्रती, त्या दारवठ्याच्या प्रती नवपोळ्याचे आहेत. बाह्यत तरी उभारिले देखा निवृत्ती, आणि राज महाद्वारी कैसा उंभविलाच व्युत्पत्तींतू सांगे आता. आज कोणीही कलाकार आपली कला सादर करतो, परंतु त्या कलेच्या व्यतिरिक्त एवढं अवाढव्य आहेत ते श्रीकृष्ण महाराजांची नगरी की त्याची वाखाणता करता येणं मुश्किल आहे. तो उगविनला 7 खणाचा, आणि छत्रकारू इंद्रनिळाचा. वरी रत्ने क्षेवणी प्रकाशू तयाचा, न सटे आकाश माझी. त्याचा जो प्रकाश आहे
तो आकाशात एवढा पोहोचलेला आहे की तो आकाशातून नाहीसा सुद्धा होऊ शकत नाही. तो प्रवास, त्याचा प्रकाश, प्रवास नाही प्रकाश. तया प्रकाशाची उजळणी द्वारावती प्रकाशू सत्यलोकी दोही तो जैसा वडवणाळू ओतीला मुसे की तो प्रकाशाचा दीपू उजळीला असे तया ते सरळे दाही दिसे. तो सर्व दाही दिशांमध्ये फाकलेला आहे. भारती द्वादश आदित्य म्हणजे त्याला भासळती द्वादश आदित्य म्हणजे जसे ते मोठे मोठे आदित्यासारखे मोठे मोठे दिसतात आहे. तया खनोखनी फरारे मिरविती आणि अमिता घंटा वाजती की तो सहस्रमुख चेनी पडताय कीर्ती श्री यादवाश्वराची. की तो सहस्रमुखी शेष सुद्धा आहे, तो सुद्धा संभ्रमात पडलेला आहे की काय घंटा वाजते आणि काय त्या ठिकाणचा. तेच आम्ही ते वाळवणी आणि पुतळीया नृत्य करताय तरी कवनी. पुतळ्या, ज्या पुतळे केलेले आहेत ना, ते पुतळे नृत्य करतायत. ते कळा देवा लागूने चोजवेना, ते देवाशिवाय कोणीच करू शकत नाही. तेथ विचित्रे माडे अवधारी विद्रुमाची सिंहासने रचली कुसरी आणि नृपवर बैसुनी तयावरी नाचिताती अपार. ते त्यावर ते राजे वगैरे बसून फार नृत्य करतायत. ऐशी विचित्र रचना ते नगरी विश्वकर्मी केली अति कुसरी. आणि ते सांगताय अवधारीन होईल अति विस्तारून. ते सांगल्यानंतर खूप मोठा विस्तार होईल, कारण कथा फार मोठी वाढेल. आणि घर नियता अवधारी विष्णू ग्रहसी वाहिले चोवारिया विहिरी आणि तेथचे पाने चाले भानवसा भितरीन सकळ जनासीन. त्या ठिकाणी विहिरी अशा आहेत की तिथलं ते पाणी आहे सकळ जनतेला भेटून राहिलं आहे ते पाणी. असे अमित मूढ मंडप बावी बाहेरिली असो हे तया संज्ञा कवन करी. आणि त्याची वाखाणता कोणाकडून करता येत नाही, एवढं गहन आहेत. परी मुमुक्षे बोलिले व्यासकुमारी. ते सांगेन आता बाहेरिले वाढी योजने 18 मध्ये रत्न खचित प्रसादू लक्ष 12 7 लक्ष कुंजरवारी अवधारा सिंहावरी 5 लक्ष. असे त्या ठिकाणची जे हे आहेत शोभा आहेत, ती फार मोठी शोभा वाढलेली. आणि 12 योजने भितरी वाडी दुसरी. 12 योजन म्हणजे 12 योजन. तेथ 9 लक्ष प्रसादू अवधारी पंचकुळ कुंजवावरी सिंहावरी 4 लक्ष आणि सिंहावरी 4 लक्ष असे दाखवलेले आहेत. तिथे तुल पडू योजने वाडी तिसरी. तेथे चिंतामणी काउमिनी कसरी महाप्रसादू रचले नारी कुंजरावरी लक्ष 5. आणि त्या ठिकाणी महाप्रसाद रचून तयार ठेवलेले आहे. कुंजर म्हणजे हत्तीच्या वर ते प्रसाद ठेवले. ऐसे 36 योजनेद्वारावती माझी सर्व 26 लक्ष महाप्रसादू झळबती. येरा कवन करी निगुतीन देवळा घरोघरी देवळा घरोघरी चिया. ते प्रत्येकाच्या घरी आहे. एवढी अलौकिक शोभा केलेली आहे प्रत्येकाच्या घरी की ती सांगायला उपमा नाही. ती उपमा करणं फार कठीण. आता असो हे वर्तमान सांगेले पळवणी रुंदी गणना कवनी ठाई वासू कवना जाना. ते पर्यसा पा ऐका दो पवळी भितरी रुदी तिनो योजने अवधारी. तेथची रचना वस्ती कुसरीन वर्णू कोण. त्या ठिकाणची रचना काही वर्णू शकत नाही. शेवटल्या 2 पोळीसी जा ऐका वस्ताती 18 पगडी जातीचे लोक. तयाची काय सांगो नांदनुकन जया ते ओळखती रिद्धी सिद्धी. त्या ठिकाणी 18 जातीचे लोक रांधतात आणि त्या रिद्धी सिद्धी त्यांच्या घरी पाणी भरते. आणि तयाची पोळणी आतू श्रीकृष्णाचा परिवारू असे वसतू. त्या ठिकाणी
श्रीकृष्ण महाराजांचा परिवार राहत आहेत. तयाची गणिता संख्या तू कवन करी, तया तुली ती पोकळी माझी जाना, वस्ता ती थोवे कारुचारी प्रयोथे सियानी. तया ते करिता वर्णन होईल अति विस्तारून. त्याचा जर हे केला तर खूप मोठा विस्तार होईल. तया तुला दो पोळी निरुपमे, बासु ऋषी म्हण ब्राह्मण उत्तमे. त्या ठिकाणी बासु ऋषी कुळाचे जे ब्राह्मण आहेत ते फार उत्तम आहे. 1.25 लक्ष ब्रह्मपुरी तयाची उपमा कौन देवी. त्यांची उपमा 1.25 लक्ष ब्रह्मपुरी, त्याची उपमा कोणाला देऊ शकत नाही. तेथं घरोघरी होमसाळ हवने, शिवायले विष्णू ग्रहे प्रसादू भवने. 24 मूर्तीची स्थापना अनुक्रमे, देवळे घरोघरी. त्याच्या घरोघरी देवळे आहेत. आणि चौबरिया घरोघरी बाहेरी, रत्नखचिता देवळिया रवगिरी यावरी. आणि 8 सने तीर्थाचे ओच बांधिले भितरीन, गौमुखे वाहतातीन. गौमुखे गोमुख असते, गोमुखातून पाणी वाहते आहे. इतकी सुंदर रचना केलेली आहे. ऐसे घरोघरी सर्व तीर्थ जाना, ब्राह्मण मुख्य सकळही जाना. त्या ठिकाणी मुख्य कोण आहे? ब्राह्मण आहे. तिची पवित्रता रचना वर्णू कवन जाणे. त्या ऐशी त्या ठिकाणची रचना आहे, ती पवित्रता आहे की ती कोणालाही वखाणता येत नाही. तेथ जवळची श्रीकृष्ण परब्रह्मन घन, तयान लगे आन देवती भजन. परी देवो कर्मासी मान देता ती आपण, म्हणून करणे लागे. आणि त्या ठिकाणी जवळच परब्रह्म श्रीकृष्ण महाराज आहे. ते कर्मालाच हे देतात, महत्त्व देतात. ते सकळ सामुग्री विद्येचे पूर्ण, सर्व संपत्ती देऊनी देवे केले संपन्न. आणि त्या ठिकाणी देवानं सर्वाला देऊन संपन्न केलेलं आहे. ते देताना घेती कवनाचे दान, वर जिला स्वस्ती शब्दू. आणि ते कोणाचं दान दिलेलं घेत नाही. आणि राया मंडळी का सकळ जना, प्रतिदिनी देणे लागे दक्षिणा. मग ते प्रार्थना तया ब्राह्मणा, वरा पूजोने जातीन. मग त्या ठिकाणी जे वर आहे, वर ते ब्राह्मणाला पूजून त्यांची दक्षिणा देऊन जातात. ऐसे ते सुखीय श्रीमंत संभोग, वेदविदू पडते वक्ते व्याकरणाधी अभंग. असे ते श्रीमंत त्यांच्या घरी भरपूर संभोग आहे, वेदविद शास्त्रात पठण आहेत, तरबेद आहेत. कथा ते द्विदास बोलिले चांग, बृहस्पती पश्येन. बृहस्पती सारखे म्हणजे गुरु, बृहस्पती म्हणजे गुरु सारखे. आता असो हे ब्रह्मपुरी, 8वी हे पोळी भितरी. 36 राजकुळी याचे राय अवधारी, आणि रथ हस्तिमाळा. त्या ठिकाणी 36 कुळांचे राजे त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि 9वी पोळी आतू अवधारा, सुयोजना 12. तेथ वासू सारंगधरा यादवास. इथून त्या ठिकाणी श्री गोपालकृष्ण महाराजांचा वास आहे. त्या ठिकाणी काय कमी आहे? ते यादवाचे मंदिरी अवघी 21 खणाची मनोहरे, विस्तारणी गगनचुंबिती थोरे. कळसी गरुडके, त्या कळसावर गरुड ठेवलेले आहेत. आणि ते एवढे खांब आहे मनोहर की ते गगन चुंबतात, म्हणजे आकाशाला टेकलेले आहेत असे दिसतात. तया आतु तेजताची पागा, आणि हस्ताच्या हस्ती साळास घ्यासंगा. रथाच्या मांडलिया भंगान कोंडी संज्ञा. आणि त्या ठिकाणी जसं असं भासते आहे की या ठिकाणी सगळे रथ लावलेले आहेत. आणि त्या रथावर जसे हे आहेत असं भासत आहेत. तेथ घोड्याच्या हिंसी कवडे पडतात ती श्रवणासी. आणि निहाळ उठीत आहे आकाशी, गगन गर्जित आहे. आणि त्या ठिकाणी घोडे हिसवडतात, ही करतात घोडे. त्यांचा आवाज असा जातो आहे, गगन चुंबत आहे त्या आवाजानं. असं वाटतंय की या ठिकाणी काहीतरी घोड्यांची कला दिसते आहे. आणि हस्तीचे किंकाट थोर तेने बाही दिसा, सर्जत आहे अंबर, गरजत आहे अंबर. हत्तीच्या किंचाळ्या एवढ्या थोर म्हणजे मोठ्या मोठ्या पडून राहिल्या आहेत की त्या ठिकाणी असं वाटतं की
अंबर म्हणजे आकाशच गरजते आहे. ऐसे कोडी कोडी एक मेघ देता ती ढेकरून आकाशामध्ये. जसे मेघ म्हणजे ढग एकमेकाला आवाज करतात, त्याप्रमाणे त्याचा आवाज होऊन राहिला आहे. आणि वाजती ढोल शंख भेरी निशाणा नादी फुटली भीतरी. ऐसा वाजऱ्याच्या गजरी कानी ऐकेचे ना. त्याचा जो गजर आहे तो कानी ऐकवत नाही आहे. आता असो होय ओल परिकर शेषान वर्णवे ते नगर. शेषसुद्धा ते नगर वर्णू शकत नाही. बृहस्पती सारखे बोलके चतुर परितयासीने वर्णे. ऐसे ते पवित्र नगर कैवल्य नायक परब्रह्मपुरी. तेथ राज्य करताय राम मुरारीन परम पुरुष. आणि अशी ती श्रीकृष्ण महाराजांची नगरी आहे. त्या ठिकाणी श्रीकृष्ण परब्रह्म राज्य करतायत. तेथ अमिता आडविधी कवने सांगविताय. पाहता 3 सहस्र हाट वैडिया. त्या ठिकाणी बाजारही 3 सहस्र भरलेले आहेत, 3000. तया माझी थोर राजविधी परिसाया. 8ही दिशा 8ही दिशाला असा हाट भरलेला आहे बाजारांचा. तया 30 सहस्रा माझी परिकर. 5 खणाची शते 17. ती खनकाची या सते 13. या बोललिया व्यासदेवेन. हे व्यास सांगून राहिले. ऐका महिमा 18 राजविधीची. राजविधीची कवनी रचली कवना रत्नाची. कीर्ती किती कीर्ती या खणाची उंची कवनी कवन दिसे. आणि ही अशी जी रचना केलेली आहेत, महिमा 8 राजविधीची आहेत, परंतु ते कशी रचली आहे हे समजू शकत नाही आहे. ऐका पूर्वेच्या राजविधी प्रसिद्ध. ते मानवी काय उद्भवळून निबध. तेथचे 16 खण प्रसादन गगन कळवतात. त्या ठिकाणचे जे 16 खण आहेत ते असं वाटतात की हे आकाशात जाऊन बसलेले आहेत, आकाशापर्यंत भिडलेले आहे. दुसरी राजविधी अग्नकोणी. तेथची मंदिरे पहा खणी. तेथ अवघी पोरजाची उभवणे. मिरवे अतिमाने. त्या ठिकाणी ते एवढं मिरवून आले की ते आपल्यासारख्याला पाहणारा स्तब्ध होऊन आलाय की काय ही अलौकिक कला आहे. आजपर्यंत अशी कला आम्हाला पाहायला मिळाली नाही. आणि हे कला पाहिल्याने आमच्या डोळ्याचे पारणे फिटले. तिसरी देखा दक्षिण दिसे. ते पाहता 14 खणी असे. दक्षिण दिशेची जी आहे ते 14 खणाची आहेत. 5 राग कामिले कैसे. ती राजबिंदी. त्या ठिकाणी पद्मराग कामविले कैसे म्हणजे त्या ठिकाणी पद्मराग आवाज देऊन राहिलेत. 4थी पाताळ नैऋत्य कोणी. ती राजविधी विचित्र. 13 खणी निक्ती विद्रुमाची उभवणी मग रचली. अशी रचलेली त्याची रचना केलेली आहे. 5वी पश्चिम दिशेची जाणा. पश्चिमेची 5वी. तेथची राजविधी 12 हा खण. ते पवित्र उत्तम काउमा उभारली. त्या ठिकाणी इतकी पवित्रता उभारलेली आहे की ते सांगायला उपमान आहे. 6वी वायव कोणीची अवधारान. तेथ कामविला अवघा हिरा. बरे हिऱ्याची आहे आता हे 6वी. पाहता तिथेची या मंदिरा अवघी 11 खण. ते 11 खणाचं मंदिर आहेत, परंतु त्या ठिकाणी एवढी हे बनवलेली आहेत की ते पाहून मनुष्य असा गुंग होतो. ती द्वारकेची सूत्रसेन घरटी करिताय आपण. 100 वेळा फिरे जव नयन पाते हलविता. आपल्या डोळ्याचे पण हालत नाही एवढ्या टायमात 100 वेळा ते सुदर्शन त्याचं संरक्षण करते आहेत. ते 10 खणीमणी झळी श्वेते चंद्रापश्ये. 8वी ईशान्य कोणी. तेथ अवघी इंद्रनिळाची उभवणे. आणि तेथची मंदिरे 9 खणी स्वयं शोभताती. ते श्रीकृष्णाची कार्य हेतू जाणोनी मार्ग सोडिला. संतुष्ट लागोनी आणि दृष्ट भाव करी रिगोनी. तयाचा छेदू करीन. जे दुष्ट भाव आहेत ते आपल्या मनातला भाव दूर करतायत. समजले का. असा जो भाव आहे तो आपल्या मनातून दूर करून राहिला आहे.
ते महापापा ते करी शतकुट आणि का विघ्ना काळाचे मोडी वाटण. ते महापापकाला कुठून टाकतं, म्हणजे खरं पातप जरी असलं तरी त्याचा नाश करते आणि विघ्नाचा काळ विघ्नाला मळून टाकते. धारे पडे या मोक्षपदे दाविताय निटन उतरो नेदी मागुते. आणि प्रत्येकाला मोक्षपद देत आहे. ते देवाचे श्रीकरी सदा असे आणि नगरा भवते भ्रमता दिसे. ऐसे शक्ती सामर्थ्य तया असेल ते सहस्र होऊ शके. ते नगरी देव द्विज ऋषी मुनी आणि प्रजे आठकाणी नाही. ती स्थानी येरराया कृष्ण आज्ञे वांचुनी रिगावा नाही. कोणीही श्रीकृष्णाच्या आज्ञेशिवाय कुठे जात नाही. श्रीकृष्ण महाराजांची आज्ञा घेतल्याशिवाय ते कुठे जात. असो हे प्रवेशू तेथ झाला सुदेवासी. भीतरी उभा राहिला द्वारठेशी. तव आतून रचना देखील कैसीन विचित्र द्वारकेची. त्या ठिकाणी सुदेव गेला आणि त्याने पाहिलं आणि हे सर्व सुदेव सांगून राहिला आहे. त्या ठिकाणची रचना जी आहे हे सुदेव सांगून राहिला आहे. तो आतली रचना देखील कशी ते पहा विचित्रापरी. सवीत पुसता ती सुदेवासी. विप्रा हे जळावरी मंदिरे तरता ती कैसी. जळावर मंदिरं तरंगतात, पाण्यावर मंदिर तरंगतात. असं ते श्रीकृष्ण महाराजांचं द्वारकेचं हे दाखवलेलं आहे महिमा. कैसी भूमीचे सोज्वळ प्रतिबिंबावरी मंदिरे चालता जाण आणि सहस्र किरणाची भानू आपण तळी उमटलाने. भानू म्हणजे सूर्य, त्याचं जे तेज आहे ते 1000 पटीने त्या ठिकाणी उमटलेलं आहे की ते आपल्याला पाहतात. आपल्याला पाहिल्याबरोबर मन मुग्ध होऊन जातो. नाना की ते ठाई झाला दिनमनी. एकू द्वारका राहिला सिरी धरुणे. दुजावरी आपली करिताय ओळखणे. श्रीकृष्णरायाची मग त्या ठिकाणी श्रीकृष्ण महाराजांची पूजा चालू आहे. कामधेनू कल्पतरू चिंतामणी येश्वरी भोगी एक इंद्राला गुणे. या राघू द्वारके रिगलिया श्रीचक्रपाणीन भोगावया सकळ जनासीन. मग त्या ठिकाणी द्वारकेमध्ये श्रीकृष्ण महाराजांचा आनंद घेण्याकरता हे सर्व त्या ठिकाणी आलेले आहेत. ते जनसंपन्न कवने माने. अवघ्याच्या चिंतामणी भुवने. दारी कल्पतरू कामधेनू गोधने. त्यांच्या घरोघरी सकळ जनाच्या सर्वांच्या घरी कामधेनू चिंतामणी सर्व आहेत. प्रत्येकाच्या घरी ते कोणत्याच गोष्टीने कमी नाही. तया अशी ओळखणी अष्टमहासिद्धी नाही. जरा मृत्यू दुःख व्याधी त्या ठिकाणी कोणालाही कोणत्या प्रकारची व्याधी नाही, मृत्यू नाही. सकळ व्यवस्थानी विद्या वायुरवधनी. तया संचारू अंकनाचा. तेथचे व्यवहारे कैसे असती नांदत. जैसे स्वर्ग मृत्यू पाताळ समस्त. ऐसे ते लोक्याची केले दरबस्त. या राये या राणीचे केले. म्हणजे त्या ठिकाणी स्वर्ग मृत्यू पाताळ एवढं सुख तिथं नाही, तिथं तेवढं त्या श्रीकृष्ण महाराजांच्या द्वारकेमध्ये आहे. ऐसे त्रैलोक्याचे केले दरवर्तन. राया हे तरी केले घरी वस्तूचे डोंगर अखंड भांडारे. आणि त्यांच्या घरी वस्तूचे डोंगर आहे ना, अखंड भांडार आहे. अखंड म्हणजे ज्या भांडारातून कधी खंड न होणारा. नवखंडे 22 तयाचे वर्णी व्यवहारे. स्वर्गी वैकुंठी जे केले सरे ते पूर्वितातील. स्वर्ग वैकुंठामध्ये नाही, ते त्या ठिकाणी शेवटली आपोळी पेट भरली असे थोर. ते तर सर्व केणी उद्यमेची मिनिले असते अपार. या नवा खंडेची या सदा व्यापार. तेथून चाले. या सर्व पृथ्वीचा व्यापार त्या ठिकाणून चालतो. श्रीकृष्ण महाराजांच्या तू ऐसिया नव बोलता या अति कुसरी. तरी स्थळ चाललं अति विस्तारी. म्हणून याची फार मोठी होईल, याची ही कथा फार विस्तारण होईल. आणि आणखे कोपतील अवधारी. अरिसू बोलावा तया नवा पोळूनी. नवखंडाचे राये. नवखंड पृथ्वीचे जे एवढे राजे आहेत अवघे सपरिवारी ओळखतात. ती पाय त्या ठिकाणी सपरिवारासह श्रीकृष्ण महाराजांची ओळखणी करतात. तया श्रीकृष्णे
उलिगे दिसे ठाये राखावयासी, ते सर्व श्रीकृष्ण महाराजांच्या आधिपत्याखाली त्या ठिकाणी आलेले आहेत. ऐसी पाहिली पोळी देखोनी विप्र म्हणे, बापू नगरी अन्य धन्य धन्यची, हे आम्ही दैवे देखील राजधानी भीमकीचे प्रसादे. ही अशी नगरी, असं श्रीकृष्ण महाराजांचं श्रीकृष्ण महाराजांचा परिवार आणि साक्षात श्रीकृष्ण परब्रह्म त्या ठिकाणी पाहिलं तर हे खरंच भीमकीच्या प्रसादानं, म्हणजे रुक्मिणीच्या प्रसादानं, रुक्मिणीनं आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही या ठिकाणी आलो, असं तो विप्र म्हणतोय ब्राह्मण. मग तेथून निघाला समोरा, तव जे ही रूपे जितली अपसरा, तिया सामान्य वनिता उदाहरण पुढा देखता झाला. मग त्या ठिकाणी समोर आल्याबरोबर पुढे अप्सरा आहेत, त्या अप्सराही त्याच्याबरोबर नृत्य करून त्यांना रिझवतात आहे. कोणाला? ब्राह्मणाला. पुढा देखता झाला तिया अति सुंदर रूपनायक, जैसा शृंगार मूर्त झाला नेटका. आपणायासी दावावया कवन सुक्का तुका, कवन तुका मन म्हणतासी. तिये बाळाची नि मांडावरी, बैसलिया देखलिया सुंदरी, जैसिया कुळदेवता अवधारीन अनंगाची. ज्या ठिकाणी कुळदेवता असतात त्या देवताच्या अनंगाच्या एखाद्याचं सर्व काम करतात, अशा त्या श्रीकृष्ण महाराजांच्या आज्ञेत आहेत आणि त्या सर्व भक्तांचं हे करत आहेत मनोरथ. पुढा विधमाची चौरंगावरी रत्नाची मांडली सारी, चौरंगावर रत्नाचे हे मांडलेले आहेत मोठे मोठे. सोमकांताचे फासे घेऊन करीन खेळती विनयासी एकी, आणि विनवणी करून सोमकांताचे फासे घेऊन खेळतायत. आणि तयाची या सेवका माचेच्या गाणी, अति सुंदर चतुरा राजनी. त्या अस्ति उर्वरीय रंभे लागोने आरिक म्हणून, आणि रंभा सुद्धा त्या ठिकाणी हसत आहेत. जरी बोला रे सुबळ, तरी तो उदयाचा रे काळ. आणि विप्र असे उतावेळन श्रीकृष्ण भेटीला गेली. ब्राह्मणाला, विप्राला श्रीकृष्ण महाराजांची भेट घ्यायची फार आशा वाटली त्याला, की आता केव्हा भेटतील मला श्रीकृष्ण महाराज, आणि मी कसं कधी माझ्या डोळण्याचं पारणं फिटेल. ऐसे ते शृंगाराची पेट देखली, विप्रे खालून दृष्टी घातली मेदनी. मग त्यानं खालून वर पाहिलं, मग श्रीकृष्ण नाम स्मरिले. पुढा निघता झाला, मग श्रीकृष्ण महाराजांचं नाव घेऊन पुढे गेला. तया बोलली या कामिनी, म्हणती विप्रा का जाता भोग भुवन सांडोनी. मग त्या तिथं कामिनी ज्या होत्या त्याला विप्राला म्हणतात, ब्राह्मण विप्रा तुम्ही का भोग सोडून जातायत, आणि काय हरपले मेदनी उतावीळ कवनाचे, आणि तुमचं काय हरपलाय. तो विप्र बोलिला वचन म्हणे, हे पाहता भोग भुवन जरी ओढाळ राहिले म्हण, तरी अंतर पडले श्रीकृष्ण भेटी. आणि हे भोग जर पाहायला लागलो तर माझं श्रीकृष्ण परब्रह्माचं अंतर पडेल आणि देव मला दुरावेल, म्हणून हे मी पाहू शकत नाही. आणि येथं हरपले बहुत जन, ऋषी मुनी सुरगण. या ठिकाणी सर्व हरपले, ऋषी मुनी सुरगण नृप मानवी, हे जे सज्ञान मुळा अंतू नाही त्यांचा. मग जे संसारात अटकले त्यांचं काही नाही, म्हणून त्याच्याकरता मला परमेश्वर माझ्या दृष्टीला भेटला पाहिजे. ते पाहता नव कशी दिसता ती बागुपुडी, पडली काम भोगाच्या गणी. आणि अवघी हडळते ठेवी दुथडी, तापा दुःखार्णवाची. आणि या भोग भुवनात जर मी बसलो तर मला तापाची हे होईल म्हणे, ताप वाढेल आणि मी परमेश्वरापासून विभक्त होईल. हे रजभूमी केवरी, कामथरुचे काटे असती भारी. ही रजभूमी आहे, या ठिकाणी कामथरुचे काटे आहेत. ते निरखेन करिता सुंदरी, आम्ही जात असू ऐसे ही जरी ये कादा मोडेल पायी, तरी उर्वगटी वैकुंठ पायी. मग अद्यापि
बुडालो डोहीन दुखार नवा माझी. आणि जर हा एक काटा जरी माझ्या पायात मुडला तर मी या भवनाम सागरात अटकून जाईल आणि बुडून जाईल. आणि आम्हा श्रीकृष्ण भेटीची चाड म्हणून काहीच न लागे गोड. आम्हाला काय पाहिजे, फक्त श्रीकृष्ण महाराजांची भेट, बाकी आम्हाला काहीच गोड लागत नाही. आणि येथं गुंपवणी पडते ये मूढ मुचती परमसुखाचे. जे मूढ या ठिकाणी गुंतले ते परमसुखाला मुकले, त्यांना परमपद मिळत नाही. तव तिया हास्य लिया चतुरा म्हणती जीवो द्यागे विप्रा म्हातारा. जाऊ द्या गे जीवा म्हातारा यासी भेटावे असे सारंग धरा. थोडा देवाचा मानूने सोडा आहे देवाचा आहे. मग त्या कामातूर नारिया त्याला म्हणतात अरे हा देवाचा भक्त आहे, सोडा याला, याचं काही नाही, हा परमेश्वराचाच भुकेला आहे. ते त्याची निघता भीट नीट तो पुढा देखली ओ नि याची हाट. ते तर सर्व केनियाची पेठण भरली असे. केनिया म्हणजे कनक हिरे माणिक मोती याची पेठ भरलेली होती. तेथं चौरंगा गादीवरी वाणिज पुत्र बैसले असती अवधारी. तयाची रत्नाचे अलंकार करीन तराजू कनकाची आहे त्याची रत्नान त्याची तराजू कनकाची आहे म्हणजे सोन्याच्या तराजू आहेत त्याच्या, हे मोजण्याकरता. तेथ पोतासू उदय भास्करू चंदन ग्राहकाशी देता येते तुके विन. जवा आधी कस्तुरी ओपिता ती जाण अनुमाने हाताचेने. आपल्या हातानंच ते देत आहेत. तेथं घरोघरी चिंतामणी तरी घेणे देणे कायस्या लागोने. शब्द सुशब्द गुण यादो वाचोनी आणि बोलू नये. त्या ठिकाणी सुशब्दाशिवाय दुसरी कोणती वाचा बोलता येत नाही आणि बोलू नये. सुशब्दे गुण द्विजेशी राज्य सुशब्दे विन वराडे किजे भोज. सुशब्द ब्रह्मविद्या ज्ञान कथिन आणि काही थोरू असे. आणि या सुशब्दाशिवाय ब्रह्मविद्या ज्ञानसुद्धा प्राप्त होत नाही. ऐसा सुशब्दे गुणे व्यापारू तेथं चाले हा सत्य निर्धारू. जो सुशब्दाचा व्यापार आहे त्या ठिकाणी सत्याचा विचार चालतो. परी आड केला असे व्यापारू रत्नाचा. तेथं फक्त नावाला तिथं रत्नाचा व्यापार दाखवलेला आहे, परंतु खरं शब्दाचा व्यापार आहे तो. आता कासाराच्या हाटी अवघी कणकाची हाटी. ते कासार लोकांच्या हाटात गेला, त्या ठिकाणी बाजारात गेला, त्या ठिकाणी कणकाची राहाटी म्हणजे सोन्याचे राहाट. थाळे झारिया आडनिया वाटी अवघी रत्नाची आहे. त्या ठिकाणी सर्व थाळ वाटी आहे सर्व रत्नाचे. मुक्ता फळा रत्नाचे हार कुसरी ओवनी ठेविले पाटावरी. अनेर्घे रत्न खचित चुडे अवधारी लेता घेणे सुरंगाचा. तेथ सिपाटी मिरवे कैसी सुरंगे वस्त्रे कोंडी अपाडाची राशी. खूप मोठ्या मोठ्या वस्त्रांची रास आहे, पेठ आहे ते. रूपे पाहता दृष्टी तरळ कैसी कापंगी सूर्याचा. देवडी बैसले सिपवनी मध्ये स्वरूपे ठेविली उपकवलोनी. देव चमत्कारी ते देखोनी मोल करवेना. आणि परमेश्वर आहे, चमत्कारी आहे म्हणून त्याचं मोल नाही. पुढा रावण कारू देखिले जयाचे रावण विश्वकर्माचे निभावानिले. काजे श्रीरंगे रंगलेन म्हणून यान. जे श्रीकृष्ण महाराजांच्या रंगात रंगलेले असे विश्वकर्म त्या ठिकाणी बसलेले आहेत. पुढा कल्पतरू लागले दाट. त्या ठिकाणी खूप कल्पतरू दाट आहे. तया तळी बसले सुधी हाट. तेथ मूल का वस्त्राची पेठण भरली असेल. त्या ठिकाणी त्याच्या खाली वस्त्राची पेठ होती, तिथं ते सर्व बसलेले असे दिसत आहेत. जेथं आपण कल्पतरू आगे वस्त्रे निफजे उत्तम चांगे. आपल्याला कल्पतरू फक्त नाव माहिती आहे, पण साक्षात त्या ठिकाणी परब्रह्म परमेश्वराच्या नगरीमध्ये कल्पतरूचे खूप वन आहे उत्तम. म्हणून त्रिभुवनी देवांगे म्हणती जती जाते. ते उत्तमे देखिले सहजे आपण विद्युलता लाजे. म्हणजे त्या ठिकाणी विद्युलता सुद्धा लाजून गेलेली आहेत त्या कनकाच्या रूपाच्या तेजानं. आणि तिचा अंगी दहकता सहजे म्हणून ते उपमान ये. आणि कती न मिळणे कदा नेसता व्यापारी सुरंगे सदा. नेमिती जिने ऐसे विनोदा सारशी तिये. तया पुढा रत्नपाचिया ठिकवरी बैसले रत्नाचिया राशी मांडोने.
अनर्घ्य रूप करिताय नयनी अन धरिले याव आपल्या डोळ्यांनी अनर्घ रूप की जे आपण ज्याची आपल्याला हे करता येत नाही, कल्पना करता येत नाही. जे न पारिखवती ब्रह्मादिका तयाची ते रूप करीत आहे देखा. ज्या ब्रह्मदिकाला सुद्धा दुर्लभ आहे ते आपल्याला दिसते आहे तिथं त्या ठिकाणी. ऐसे ते व्युत्पन्न त्रैलोक्याच्या आजती विश्वकर्म याते विश्वकर्म तो पुढा पावला चौरा चौबारी परिकर तेथ दोन्ही सरकोनी बैसले सोनार ते घडिता तीरत्न चित अलंकार श्रीकृष्ण मे चुचे. आणि त्या ठिकाणी जे दुर्रत्न सोनार बसलेले आहे ते श्रीकृष्ण महाराजांकरता अलंकार बनवत आहेत. ते विश्वकर्माचे हसती म्हणती हे न कळे तुमच्या मती आम्हा अधिक असे श्रीकृष्ण युक्ती म्हणून या. आणि मग आम्हाला कोण आहे शास्त्र? श्रीकृष्ण महाराज. कनक सोनं हे याच्या व्यतिरिक्त श्रीकृष्ण महाराज आम्हाला पाहिजे, आम्हाला बाकीचं काही नको. तो कैसे पुढा तांबोळी तांबोळी अलंकारेनी सुंदरावानी पत्रे भोडी कापूर मांडून चुना मुक्ता फळाची या. त्या वाटे जाता धरिली पदरी बळीया विडे देता ती करीन. त्या वाटेने जाते वेळेस कोणी बळजबरीत पदर धरते म्हणते हे विडे घ्या खा. एकी कापूर केसी दुसरी ठाई ठाई उभिया तया पुढा माळिया माचियावरी शृंगार करून या बैसल्या सुंदरी परी आता काचे झेले देखा करीन घेऊन या. त्या पुढे याच्यावरती शृंगार करून सुंदरी बसलेल्या आहेत. त्या प्रत्येकाचं मन आपल्याकडे ओढत आहे. तिया पालवा धरिली वाट जाता करी झेले उपिली उचिता आणि वरी कुंकुमे घाली अति माथा जाता नर नारीसी. आणि त्या बायांना कुंकू वगैरे लावून आणि गंधर्वाधिक करिता ती विलेपन कर्पूर कस्तूर हरिचंदन ऐसे फुकाचे भोग भोगणे जाता राजविधी. त्या राजात असे फुकाचे भोग आहे. ऐसे देखे हाट चौवटे चौबारे खन सन सनाद बद नाना भोग विचित्रा परी ठाई ठाई कीर्तने नृत्य करी. ऋषी पुराणे पडतात ती त्या ठिकाणी. प्रत्येक ठिकाणी कीर्तन नृत्य पुराण चालू आहेत. आणि देखे अष्टभोगाची छत्रे अष्टभोग सुद्धा त्या ठिकाणी देवे घातली पवित्रे. तेथ अमृत सिधरुस कामवंते सकळ जनासी. त्या ठिकाणी अमृत आहे सकळ जनाला आहे. चोटा धीट नाचून विती राजकुमार आणि महामंतू फिरतात ती कुंजरन. महामंत्री ते कुंजर म्हणजे हत्ती घेऊन फिरतात. श्रीकृष्णाचे कळिये राय जतानी थोर डोलिया सुखासनी ऐसे ते नगरी विचित्रू बोहरन विप्र देखताय परिकरण. आता असो हा विस्तारण सांगेन पुढील कथा. आता नासवल्यपती सांगेन पुढील स्थिती व प्राण कैसिया भेटल श्रीकृष्ण चक्रवर्ती. सांगे कवी कृष्णदासा. श्रीकृष्णार्पणमस्तु. प्रसंग 11वा समाप्त. गोपाल कृष्ण महाराज की जय. दंडवत हो. वल्यपती सांगेन पुढील स्थिती व प्राण कैसिया भेटल श्रीकृष्ण चक्रवर्ती. सांगे कवी कृष्णदासा. श्रीकृष्णार्पणमस्तु. प्रसंग 11वा समाप्त. गोपाल कृष्ण महाराज की जय. दंडवत हो.